ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ಸ್ಟಾರ್ 74 ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ಎಂ ಮಗಳಗಟ್ಟಿ. ಮೊಟ್ಟಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಧಾರವಾಡದಿಂದ BLA ನಿಯೋಗ ಬೆಂಗಳೂರಿನತ್ತ. ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡ 74ನೇ ಪಶ್ಚಿಮ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ 470 BLA ನಿಯೋಗವು 74ನೇ ಕ್ಷೇತ್ರದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡರಾದ ಹಾಗೂ ಮಾಜಿ AICC ಸದಸ್ಯರಾದ ದೀಪಕ್ ಚುಂಚೂರ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಅಭಿಮಾನಿ ಬಳಗದ ವತಿಯಿಂದ ಶ್ರೀ BK ಹರಿಪ್ರಸಾದ್ ಅವರ ಪದಗ್ರಹಣ ಸಮಾರಂಭ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬೆಂಗಳೂರು ಚಲೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಿನ್ನೆ ಮರಾಠ ಕಾಲನಿಯಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಶ್ರೀ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಸ್ವಾಮೀಜಿ ಮುರುಘಾಮಠ ಧಾರವಾಡಿಯವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ತೋರಿಸುವುದರ ಮೂಲಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು. ಸ್ಥಾನ ಕೊಡಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಇವು ಮುಸ್ಲಿಂ ಮುಖಂಡರೇ ಎಲ್ಲ ಮುತ್ತುವಲ್ಲಿಯವರು ಒಂದು 25 ಮುತ್ತುವಲ್ಲಿಯವರು ಬಂದ್ದಾರೆ. ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸರ ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಮುತ್ತುವಲ್ಲಿಯವರು ಬಂದ್ದಾರೆ. ಆ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಅವರಿಗೆ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಕೊಡಬೇಕು. ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಈ ಭಾಗದಾಗ 32 ವರ್ಷದಿಂದ ನಮ್ಮ ದಲಿತ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಯಾರಿಗೆ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಇಲ್ಲೇ ಇದ್ದಂಥ ನಮ್ಮ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ CM ಆಗಿದ್ದರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಕೊಡಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಈ 3ನೇ ಬಾರಿ ನಾವು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡೋದು. ನಾವು ಈ ಸಲ ದರ್ಗಾಗೆ ಚಾದರ್ ಹಾಕಿ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಇದು ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಡಕತ್ತೀವಿ. ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರು ತಾವು CM ಸಾಹೇಬರಿಗೆ ಮುಟ್ಟಿಸ್ಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಕೊಡಬೇಕಂತ ನಾವು ಈಗ ಓದಿ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ತಾವು ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ. ಇವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬರು, ಮಾನ್ಯ ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. रहमतुल्लाहि बरकतो। आज इधर दरगाह पे जमा होने का कारण प्रसाद अब्बाया साहब के बारे में मिनिस्टर दोकर को आज दरगाह पे गलीब चढ़ाए फतेह अली बाबा के आस्थाने में। आज चढ़ाने का मकसद हमारा प्रसाद अब्बाया को दोकर बोले तो ये डायनामिक लीडर है, सबको डायनामिक लीडर बताया नहीं जाता है। ये प्रसाद अब्बाया साहब को हुबली शहर के अंदर डायनामिक लीडर से नाम से जाना जाता है, पहचाने जाते हैं। ये काम के आदमी ने ये नाम के आदमी ने काम के आदमी है। सब लोग नाम के, प्रसाद अब्बा काम के, हर धर्म के लोग आज कंटिन्यू रात दिन उनके वास्ते स्ट्राइक कर को धरना बैठ को उनको मिनिस्टर देना कर को रिक्वेस्ट है कांग्रेस पार्टी से, CM से और राहुल गांधी साहब से, मल्लिकार्जुन खड़गे साहब से। और 3 बार हैट्रिक लगातार 3 बार कंटिन्यू लीड से जीता है लीडर। अगर ये हुबली धारवाड़ डिस्ट्रिक्ट ये RSS जड़ है, RSS का गढ़ है। यहाँ CM का धारामार जोशी साहब बोलते हैं, जोशी साहब करते हैं, जगदीश शेट्टर साहब करते हैं, अरविंद बेहलत साहब करते हैं। ऐसे डिस्ट्रिक्ट के अंदर ऐसे जो RSS के गढ़ के अंदर 3 बार हैट्रिक जीत को आना का तो प्रसाद अब्बाया मामूली बात नहीं। हर बार 3 बार लीड से जीत का, हजारों से लीड से। और ऐसे आदमी को दिए तो हुबली शहर और डेवलप होती है। मंटू रोड में जाओ तो घराने थे, एक दौर ऐसा था MLA प्रसाद अब्बा आने से पहला हाथ में चप्पल गाड़ी दूर टेरा करके जाते थे। जैसा प्रसाद अब्बाया साहब जीत के आए, जीत के आने के बाद घर तक डोर के तक गाड़ी जाती है, चले थे, जाने की जरूरत नहीं पड़ती। ये 3 बार मंटू रोड डेवलप करे, नेका नगर करे, HM कृष्णा नगर करे, ऐसा बहुत से डेवलप किए हैं। और पूरे हुबली शहर के लोगों को उम्मीद है इनको मिनिस्टर दिए के बाद और काम करेंगे कर को। इतना बोलते ही मुझे बोलने का मौका दिया। मैं सब लोगों का, मेरा नाम है महबूब अली। मुझे हुबली के अंदर जानने का पापा कर को, मैं खास करके प्रसाद अब्बा साहब का मैं फॉलोअर हूँ, कट्टर फॉलोअर हूँ। मेरा लीडर प्रसाद अब्बाया और प्रसाद अब्बाया साहब का
किसी हालत में मिनिस्टर देना ही रहेगा। प्रसाद अब्बा ಅವ್ರಿಗೆ प्रसाद अब्बा ಅವ್ರಿಗೆ। आज जो हुबली की एक बहुत ही मशहूर और मारूफ दरगाह हज़रत सैयद परशौली बाबा की बारगाह में हम आकर हमारे हुबली शहर के एमएलए प्रसाद अब्बैया के ताल्लुक से दुआएं की हैं, चादर भी चढ़ाया है, मन्नतें भी की है। ये लोगों का प्यार आप लोग अंदाज़ा लगा सकते हैं कि इस जगह जो जमा हुए हैं ज़्यादा से ज़्यादा मुसलमान लोग जमा हुए हैं। इसके बावजूद भी हमारा सबका प्यार उनके साथ है, हमारा विश्वास भी उनके साथ है। हम लोगों को यकीन है कि वो एक दिन मिनिस्टर ज़रूर बनेंगे, इस बार भी मिनिस्टर बनेंगे। ये कर्नाटक में बेंगलोर के बाद इतना बड़ा सेकंड नंबर का शहर होने के बावजूद भी हमें 25 साल या 30 साल के करीब से कोई मिनिस्ट्री नहीं मिली है। आसपास की जगह मिली थी, लेकिन इस बार हमारी DK शिव कुमार साहब से और बड़े अहदेदारों से, राहुल गांधी जी से, खड़गे साहब से और हरि प्रसाद साहब से गुजारिश करते हैं कि उनसे रिक्वेस्ट करते हैं कि हमारे MLA जो हैट्रिक हीरो है, 3 बार उन्होंने किया है, हमेशा वो डेवलप ज़्यादा वोट लेकर कामयाब हुए हैं, उनको इस बार मिनिस्टर देकर उनकी मजबूत हाथ करें और वो ज़्यादा काम और करेंगे बोल के विश्वास करते हुए हमें सब लोगों से गुजारिश करते हैं एक बार उन्हें मिनिस्टर का मौका दें। मेरा नाम रफीक मंकापुर है, मैं जॉइंट सेक्रेटरी अंजुमन इस्लाम हुबली हूँ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। हुबली के सरजमीन पर आराम फरमा हज़रत सैयद शाह रहमतुल्लाह अलैह की बारगाह में हाजिरी देते हुए और बाजमात असर की नमाज़ पढ़ते हुए तमाम हुबली के ज़्यादा से ज़्यादा अक्सरियत में मुतल्लियान कराम, नौजवान शहर और मुतहर्रिक हजरात, पॉलिटिशियन हजरात ने इस प्रोग्राम में हिस्सा लिया। हमारी डिमांड यह है कि प्रसाद अब्बैया एक मुतहर्रिक या फ़ाल, एक एक्टिव पॉलिटिशियन MLA है। आप देखिए, ये हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, इन चारों तमाम लोगों ने इनको वोट देकर कामयाब बनाया है। ये छोटी बात नहीं है, बल्कि हुबली की तारीख में पहला MLA है जिसने 3 मरतबा लगातार चुनकर आया है। ये पहला MLA है। आप इस पर अंदाज़ा कर सकते हैं। मैं हाई कमान वालों से गुजारिश करता हूँ, ख़ास करके खड़गे साहब से, राहुल साहब से और हमारे DK शिव कुमार साहब से, सिद्धरामैया साहब से, जितने भी पॉलिटिशियन हाई कमान के हजरात हैं, उनसे मेरी गुजारिश है, हम सब की गुजारिश है, मुतल्लियान कराम की, हुज्जाज कराम की, नौजवान शहर की, सब गुजारिश है कि इस मरतबा MLA प्रसाद अब्बैया साहब को एक मिनिस्ट्री दी जाए। वो उसके हकदार हैं। हम सबसे आप सबसे गुजारिश करते हैं कि ये उनके काबिल है, ये एक सीट के, एक मिनिस्ट्री काबिल हैं। हम गुजारिश करते हैं कि प्रसाद अब्बैया को इस मरतबा मिनिस्ट्री मिलनी ही चाहिए। अस्सलाम वालेकुम। हाँ, अब ये क्या है, एक बात सुनने के बाद यहाँ पर यह बात सुनने के काबिल है कि 3 टर्म MLA चुनने के बाद भी हमें मिनिस्टर नहीं मिल रही है। नज़रअंदाज किया जा रहा है। ये हमारी असल में जो है बेइज्जती है, बेअदबी है ये, क्योंकि शहर हुबली बेंगलोर के बाद दूसरा शहर है, दूसरा नंबर आता है शहर का ये, और यह माना हुआ शहर है। यहाँ पर जो बात निकलती है पूरे कर्नाटक पहुँचती है बात। इस वास्ते जो है हमारा डिमांड है, हमारी एक मांग है कि प्रसाद अब्बैया साहब को इस मरतबा मिनिस्ट्री दी जाए। ನಿಮ್ಮ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾದಂಥ ಸತತವಾಗಿ ಮೂರನೇ ಸರಿ ಆರಿಸಿ ಬರುವಂಥ ಒಂದು MLA ಎಲೆಕ್ಷನ್ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ 1 ಟೈಮ್ ಆರಿಸಿ ಬರೋದು ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಐತಿ. ಇವತ್ತು 3 ಟೈಮ್ ಆರಿಸಿ ಬರ್ತಾರಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಸರ್ವ ಧರ್ಮವರು ಓಟ್ ಹಾಕಿ ಆರಿಸ್ತಿರ್ತಾರೆ. ಆ ಓಟ್ ಹಾಕಿ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಅಭಿಮಾನ, ಪ್ರೀತಿ ಯಾಕೆ ಬರ್ತೈತೆ ಅಂತಂತಂದರೆ ಅವ್ರ ಕೆಲಸ, ಅವ್ರು ಅಪ್ಕೊಳ್ಳೋದು, ಅವ್ರು ಏನಾರ ಬಡವ ಬಂದವ್ರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋದು ಅಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಶಾಸಕರಾಗಿ ಇಷ್ಟ ಮೂರು ಸಲ ಹ್ಯಾಟ್ರಿಕರು, 3 ಸಲ 15-20 ಸಾವಿರ ಮಠದಿಂದ ಆರಿಸಿ ಬರ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ರು ಎಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಐತಿ, ಎಷ್ಟು ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಪ್ರೀತಿ ಐತಿ, ಅಭಿಮಾನ ಐತಿ ಅಂತೇಳಿ. ಮಂಟೂರು ರೋಡಿನಿಂದ ಹಿಡಿದು ಇಲ್ಲಿ ನೇಕಾರ ನಗರ ಮಠನೂ ನೋಡ್ರಿ ನೀವು, ಎಲ್ಲ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಡೆವಲಪ್ ಆಗೈತಿ. ಅವ್ರ ಒಂದು ಜಾತಿಗಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಜಾತಿಗೆ ಧರ್ಮದವ್ರಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡಿ ಅಪ್ಕೊಂಡಿ ನಿಂದೇನು ಕೆಲಸಪ್ಪ ಅವ್ರು ವಿರೋಧ ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋದ್ರೆ ಆ ಪಾಪ ನೀನೇನು ಕೆಲಸ, ಇಂಥ ಮನುಷ್ಯ ಒಳ್ಳೆ ಮನುಷ್ಯ ಅದಾನೆ, ಅವ್ರಿಗೆ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. DK ಶಿವಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬ್ರ KPCC ಅಧ್ಯಕ್ಷ ಇದ್ರು, ಅವ್ರ ಸೇವೆಯನ್ನು ನೋಡ್ಯಾರ, ಅವ್ರು ಗುರುತಿಸ್ತಾರೆ. ಈ ಸಲ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿದ ಮ್ಯಾಗ ಅವ್ರ ಸೇವೆ ನೋಡತ್ತಾರ, ಅವ್ರಿಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಐತಿ, ಇವ್ರಿಗೆ ಗೆಲ್ತಾರ, ಇವ್ರಿಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಐತಿ. ಮಿನಿಸ್ಟರ್ ಮಾಡಿದಾರಂದ್ರೆ ಚಲೋ ಹೆಸರು ಮಾಡ್ತೈತಿ, ಸರ್ಕಾರ ಹೆಸರು ಚಲೋ ಬರ್ತೈತಿ, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾದ ಹೆಸರು ಚಲೋ ಬರ್ತೈತಿ, ಹಾಗೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಇನ್ನೂ ಉನ್ನತವಾಗಿ ಸಪೋರ್ಟ್ ಸಿಗ್ತೈತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಶಾರುಖ್ ಮುಲ್ಲಾ, ಹುಬ್ಳಿ ಧಾರವಾಡ ಮಹಾನಗರ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷ INTC
ನಾ ಹಳೆ ಗಬ್ಬೂರು ಮುತ್ತಲ್ಲಿ ರಾಜ್ಯಸಭೆ ನಾವು ಪ್ರಸಾದ್ ಅಬ್ಬೆ ಅವ್ರಿಗೆ 3 ಸಲ ಆಡಿಸಿ ತಂದಿವಿ. ಅವರು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಭಾಳ ಮಾಡ್ಯಾರ. ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಾಗ ಸಂತಾ ಭವನ ಎಲ್ಲ ಓನಾಗ ದವಾಖಾನಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಗಟರು ಡ್ರೈನೇಜು ಎಲ್ಲ ಇನ್ನೂ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಮಾಡಕ್ಕೆ ತಯಾರದಾರ ಅವರು. ಅವ್ರಿಗೆ ಅಧಿಕಾರ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕೊಟ್ಟರೆ ಈಗ ಸ್ಲಮ್ ಬೋರ್ಡ್ ಅಧ್ಯಕ್ಷರದಾರ. ಆದರೂ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ನೂ ಸ್ಥಾನ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಕೊಟ್ಟರೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕೆ ಚಲೋ ಆಗ್ತೈತಿ. ಮತ್ತು ಅವರು ಹ್ಯಾಟ್ರಿಕ್ ಗೆಲ್ಲುತ್ತಾರೆ ಈ ಸಲ. ಮತ್ತು ಅವರು ಇಲೆಕ್ಷನ್ ಬಂದರು ಮತ್ತು ಅವರು ಗೆಲ್ತಾರೆ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ದು ಏನಂತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ 86,000 ಜನ ಅವ್ರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡೇವಿ. ನಾವು ಮುಸಲ್ಮಾನ್ ಮಾಡೇವಿ ಅಂತೇಳಿ ಅವರು MLA ಆಗ್ಯಾರ. ನಮ್ದು ಒಂದು ಅವ್ರಿಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಐತಿ, ಜರ ಹೇಳ್ತಾ ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಪ್ರಸಾದ್ ಬಾಬು ಹೆಂಗ್ ಅದಾರೆ, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ಯಾರ, ಹೆಂಗ್ ಇದ್ದವ್ರಿಗೆ ನಾವು ಸ್ಥಾನಮಾನ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ. ಅದ್ರ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಗೆ ಆಗಲಿ, ನಾವು DK ಶಿವಕುಮಾರ್ ಆಗಲಿ, ನಾವು ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬ್ರೆ ಆಗಲಿ, ಇವ್ರಿಗೆ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಭಾಳ ಚಲೋ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ದಿವಸ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಶಹರದ ಎಲ್ಲ ಮುತುವಲ್ಲಿಗಳು ಯುವಕರು ಸೇರಿಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ದರ್ಗಾದಲ್ಲಿ ಚಾದರ್ ಬರೆಸಿ ದೇವರ ಹತ್ರ ಬೇಡ್ಕೊಂಡು ಹೀಗೆ ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ಶಾಸಕರಾದ ಪ್ರಸಾದ್ ಅಬ್ಬೆ ಅವರಿಗೆ ಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನವನ್ನು ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾಕಂದರೆ ಬೆಂಗಳೂರು ಬಿಟ್ಟರೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಎರಡನೇ ಸ್ಥಾನ ಅಂತೇಳಿ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಇದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ನಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಶಹರದಾಗ 2 ಸ್ಥಾನ ಮಂತ್ರಿಗಳು ಇದ್ದು ಇವತ್ತು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಇಲ್ಲಿಯವ್ರಿಗೆ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಮ್ಮೆಲ್ಲ ವಿನಂತಿ, ತಾವೆಲ್ಲರಿಗೆ ನಾವು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಮ್ಮ ಪ್ರಸಾದ್ ಅಬ್ಬೆ ಅವರಿಗೆ ಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನ ಕೊಟ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಗರವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗೋದು ನಮ್ಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದಂದರೆ ಇವರಿಗೆ ಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। आज सैयद बदेशाह वली दरगाह के में जो है आज हम सब मुतल्लियाने कराम और बशीर अहमद गुड़माल की जानिब से जो है तमाम मुतल्लियाने कराम जो है मिल करके चादर चढ़ाए और यहाँ पर मन्नतें मांगी कि प्रसाद अब्बे जी को जो है सचिव स्थान दिया जाए। ये क्यों दिया जाए? क्योंकि वो जो है सिटी MLA 3 बार MLA चुनकर आए हैं, जिसमें तमाम कौम के लोग यहाँ पर रहते हैं, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, ये सब रहने के बाद वो जो है सारे माइनॉरिटीज का ख्याल करते हैं। और यहाँ पर जो है 2500 घर उन्होंने बना करके दिए हैं और तमाम जो है सीमेंट रोड और ड्रेनेज का काम वगैरह बहुत काम कराए हैं। यहाँ पर जो है दिग्गज नेता यहाँ पर मौजूद हैं, जगदीश शेट्टर और हमारे प्रहलाद जोशी साहब, वो सब रहने के बावजूद भी ये जो है ये हैट्रिक चुनकर आना कोई मामूली काम नहीं है। ये जो है सब तमाम माइनॉरिटीज की जद्दोजहद का नतीजा है। इसलिए हम गवर्नमेंट से DK शिवकुमार साहब से खास करके एक मैसेज देना चाहते हैं कि उनको इस बार सचिव स्थान दिया जाए। इतना कहते हैं। ನೋಡಿ, ಇದನ್ನ ಆಫ್ಟರ್ 3 years ನಮ್ಮ ಪ್ರಸಾದ್ ಅಬ್ಬೆ ಹ್ಯಾಟ್ರಿಕ್ ಹೀರೋ, ಡೈನಮಿಕ್ ಲೀಡರ್ ಆಫ್ಟರ್ ಅವ್ರ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಈ ಬೀಕಲ್ಲಿ ಕೇಳಿದ ಆ ಥರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಕೊಡ್ಲೇಬೇಕು ಸಚಿವ ಸ್ಥಾನ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಯಾರೂ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್. ಆಫ್ಟರ್ ಲೇಟ್ ಜಬ್ಬರ್ಗ ನಳ್ಳಿ ಸಾಬ್ರ ಲೇಟ್ ಆದ್ರ ಮೇಲೆ ಇವರು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಪ್ರಸಾದ್ ಅಬ್ಬೆ 3 times ಹ್ಯಾಟ್ರಿಕ್ ಹೀರೋ, ಹ್ಯಾಟ್ರಿಕ್ ಲೀಡರ್, ಡೈನಮಿಕ್ ಲೀಡರ್. ಇವ್ರಿಗೆ ಬಿಟ್ಟು ನಾವು ಬೀಕ್ ಕೇಳ್ತದೆ ಆ ಥರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವರೇ ನಮ್ಮ ಲೀಡರ್ಸ್. ಅದ್ ಸಲಾಗಿ ನನ್ನ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಇದೆ CM ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಮತ್ತು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಸರ್ಗೆ, ನಮ್ಮ ಪ್ರಸಾದ್ ಅಬ್ಬೆ ಸರ್ಗೆ ಅವ್ರ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಕೊಡ್ಲೇಬೇಕು.